उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केल्यानं त्यांची बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा असा ठराव शिवसेना शिंदे पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं, बरं का, दिल्लीचे बूट चाटणं, महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं, हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते. आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत. अटल बिहारी वाजपेयी जे असतील, अडवाणी जे असतील, त्यांच्याबरोबरचे आमचे काय संबंध होते यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आता जे कोणी हे फडफड करतायत, बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले, पिचकाऱ्या टाकून गेले, हे जर यांना मान्य असेल ना, हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. आज फक्त हातामध्ये सत्ता आहे, पैसा आहे, म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही का, हा माझा प्रश्न आहे. रामसाहेब, पण तुमच्या पक्षामध्येही हा आता सूर उमटू लागला आहे. भास्कर जाधव जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते असं म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे. निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जुन्या शिवसैनिकांच्या सूचना